क्वांटिटेटिव्ह लिव्हर टेस्ट. क्वांटिटेटिव्ह आणि हिपॅटिक ब्लड फ्लो सेमच आहे. आता हिपॅटिक ब्लड फ्लो आणि क्वांटिटेटिव्हमध्ये दोघांमध्ये त्याने मेन्शन केलं आहे की एंडोसायनिन ग्रीन टेस्ट, तर हिपॅटिक क्लिअरन्स. तर हिपॅटिक क्लिअरन्समुळे टोटल हिपॅटोसेल्युलर मास दिसतं. सेम हिपॅटिक ब्लड फ्लोमध्ये क्लिअरन्स टेक्निकमध्ये त्याने पुन्हा तेच म्हटलं आहे, एंडोसायनिन ग्रीन एक्स्ट्रॅक्शन सगळ्यात रिलायबल आहे. फिक्स प्रिन्सिपल ऑफ डायल्युशनमुळे तिथनं ब्लड फ्लो दिसतो. फक्त सीव्हिअरमध्ये हे लागू होत नाही, तर मग सीव्हिअरमध्ये इंडिकेटर डायल्युशन वापरतात, अल्ब्युमिन आयोडिनेटेड अल्ब्युमिन वापरतात. इतर काय आहे, क्वांटिटेटिव्ह कॅफिन ओरली घ्यायचं, त्याचा मेटाबोलाईट सलायवामध्ये दिसेल. नंतर ब्लड फ्लोमध्ये फिक्स प्रिन्सिपलनुसार एंडोसायनिन ग्रीन, मग त्याच्यात बाकी पण मेन्शन केले त्याने, प्रोपॅनॉल लिग्नोकेन जास्त होऊन जाते आहे. नंतर डायरेक्ट मेजरमेंट्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो प्रोब्स प्लेस्ड ऑन हिपॅटिक आर्टरी अँड पोर्टल वेन, सर्जिकल ॲक्सेस पाहिजे, कोणी करणार नाही आहे. रेडिओ मेथड मग आहे कोलॅन्जिओ पॅनक्रियाटिकोग्राफी, तर त्याच्यात दोन आहेत, परकेटियनियस ट्रान्सहिपॅटिक आणि एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड. नंतर EUS आपल्याला माहिती आहे कॉमनली, एंडोस्कोपिक अल्ट्रासोनोग्राफी. नंतर स्पेसिफिक डिसीजसाठी ज्या आहेत त्या सेरोलॉजिकल टेस्ट आहेत, व्हायरल, ऑटोइम्युन, जेनेटिक. ट्युमर मार्कर्स आहेत, HCC मध्ये AFP आणि प्रोकोॲग्युलंट्स विदाउट गॅमा कार्बॉक्सिलेशन असतात. ठीक आहे. क्वांटिटेटिव्हमध्ये हिपॅटिक क्लिअरन्स, एंडोसायनिन ग्रीन, नंतर कॅफिन क्लिअरन्स. हिपॅटिक ब्लड फ्लोमध्ये क्लिअरन्समध्ये पुन्हा एंडोसायनिन ग्रीन, नॉट इन सीव्हिअर, मग त्याच्यात इंडिकेटेड डायल्युशन, त्याच्यात रेडिओ लेबल्ड आयोडिनेटेड अल्ब्युमिन. मग हे रेडिओमध्ये कोलॅन्जिओग्राफी, परकेटियनियस आणि एंडोस्कोपिक, नंतर सिरो टेस्ट.